भोकरदन नगरीत फुल्ला भक्तीचा मळा. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न. मोफत घरघंटी वाटप. हजारो भाविकांची उपस्थिती. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा आज बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी भोकरदन नगरीत अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्त आयोजित भव्य मिरवणूक आणि सामाजिक उपक्रमांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भव्य मिरवणूक आणि आनंदोत्सव. सोहळ्याच्या सुरुवातीला जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे कार्यक्रमस्थळी भव्य मिरवणुकीने आगमन झाले. या मिरवणुकीत ढोल ताशा, बँड पथक आणि लेझिम पथकांचा जल्लोष पाहायला मिळाला. वारकरी पेहरावातील महिला भगिनींनी हातांत पताका आणि डोक्यावर तुळशी कळस धारण करून अभंग व भजनांच्या तालावर ठेका धरला होता. ठिकठिकाणी भाविकांनी पाऊली आणि फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी. 10 महिलांना घरघंटी वाटप. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने या प्रसंगी सामाजिक उत्तरदायित्व जपण्यात आले. गरीब व विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 10 घरघंटी ऑटोमॅटिक पल्वनायझर मशीनचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रवचनातून आध्यात्मिक मार्गदर्शन. नानिजधाम येथून आलेल्या प्रसिद्ध प्रवचनकार भूषण प्रियाताई परब यांचे सुश्राव्य प्रवचन यावेळी संपन्न झाले. त्या म्हणाल्या की आजच्या धकाधकीच्या जीवनात गुरूंशिवाय गत्यंतर नाही. सुख हवे असेल तर मन आध्यात्मिक ठेवा आणि बुद्धी व्यवहारवादी ठेवा. विविध दृष्टांतांच्या माध्यमातून त्यांनी गुरुमहिमेचे महत्त्व पटवून दिले. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये प्रामुख्याने निर्मलाताई दानवे, नाडे आबा, पादुका दर्शन दौरा प्रमुख, आबासाहेब लोणारी, मराठवाडा पीठ प्रमुख, मधुकर खैरे, उपकुलगुरू, जन्म प्रवचनकार विभाग, मोरे साहेब, मराठवाडा पीठ व्यवस्थापक, रमेशदास वैष्णव, मराठवाडा लेफ्टनंट जनरल, शिवाजी जायकर, जालना जिल्हा निरीक्षक, नवनाथ पवार, जालना जिल्हा अध्यक्ष, गवाणे साहेब, संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, सर्व तालुका सेवा समिती, संत संघ व आरती सेवा समिती, आजी माजी पदाधिकारी तसेच स्वामीजींच्या असंख्य चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी परिश्रम घेतले. हजारो भाविकांनी शिस्तीत दर्शन घेऊन गुरुपूजनाचा लाभ घेतला.